जेवण दे जेवण म्हणे सांग काय करू तुझ्यासाठी. साध्या गव्हाची पोळी करी, साध्या गव्हाची. अजून काय कर, वांगे भाजून भरीत करी. काय कर हे म्हटले, आता कुठून आणू इतक्या रात्री. हे महाभारताच्या काळात बी होतं वांगे भाजून वर कांद्याची कोशिंबीर. ते बी पाहिजे. कधी पाहिजे? आत्ताच. बरं, एकच प्रश्न तुम्हाला कळेल असा, विषय संपवतो. ते काय संपते देवाचं चरित्र अगाध आहे. देवाला भूक लागते का? भूक लागणं हे जीवाचं लक्षण आहे. भूक हे उणीव आहे. परमात्मा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. तो संपूर्ण विश्वाचं पोषण करतो. पण असा का वागतो? भक्तांना सुख देण्यासाठी. हा संत नामदेवांच्या लग्नात बैल झाला. नामदेवरायांचं चरित्र वाचलं का? नामदेवांच्या लग्नात बैल झाला. सजन कसाय असं विकू लागे मांस, माळ्या सावते असं खुरपू लागे. नामयाच्या जेनी सवेची शेणी. नाथ महाराजांच्या घरी कावळीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर नाथ बाबांचा काकळा सुरू व्हायचा. काकळा आणि याची पाणी भरायची वेळ. आणि गोळ काकळा. हा काय करायचा, श्रीखंड ते कायल टाकून द्यायचा आणि नाचत बसायचं. देव आणि बाकीचे नोकर पाहायचे. तिथे शेकडो नोकर होते. एक दिवस नाथ बाबाकडे तक्रार केली, हा पाणी भरत नाही बरं. तुमचा काकळा सुरू झाला की हा फक्त नाचतो. काही काही फक्त नाचणं आवडते. काय आवडते? नाचणं आवडते. सांगू, परमार्थात नाचणे ही ठरवून केलेली प्रक्रिया नाही. वृत्ती एकरूप झाली की शरीर आपोआप नाचायला लागते. गाये नाचे मुळे आपुलियाच्या मनाचा आनंद. हे जातानाच नाचायला जातात. पार्लर मधून मोठी तयारी करून. म्हणजे कशाला निघाले? जातानाच नाचायला चालले. नाचणं हे स्वाभाविक आहे परमार्थातलं. स्वाभाविक. तिकडे काकळा सुरू झाला की एक दिवस सर्व नोकर म्हटले, रंग्यात पकडून देऊ याला. लक्ष ठेवा रे बाबा. काकळा सुरू होता आणि हा नाचत होता. आज पाणी भरलं नाही याला. चला पाण्याच्या हौदाजवळ. सर्वे बाबाला घेऊन आले पाण्याच्या हौदाजवळ. नाथ बाबा दररोज हौद इतका खाली असायचा आणि आज वरून पाणी वाहत. काय ताकद आहे भजण्यात. कावळीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. बरं, काही गरज आहे का? पगार भेटतो का? नाही. पण खेळे त्या गोपाळा माझी. संत म्हणजे गोपाळच नाही. यशोदा म्हणजे कोण आहे? हाडा मासाची स्त्री नाही. यशामवदा, सद्बुद्धी. नंद, ज्याला सद्बुद्धी प्राप्त झाली तो जीव. जीवाला जर सद्बुद्धी प्राप्त झाली, जीवनात देव येतो, परमात्मा येतो. या बाया माणसाच्या गोष्टी नाही. ज्यांनी भागवताची कथा सांगितली ते काय हत्ती घोडे बाया माणसाची गोष्ट सांगणारे बुवा होते का? ऐका, लक्ष द्या. मला जेव घाल, जेव घाल.
बरं ते करून दिलं की दुसरंच मागे, मग तिसरंच. जास्त त्रास द्यायला लागला, पळायला लागला, गावाच्या बाहेर फिरू लागला, गावातील सर्व पोरांना गोळा केलं. का रे पोरं हो, पोरं हो, किती जणांनी शेंडी आहे रे तुम्हाला? तुमच्यातलं किती जणांना शेंडी आहे? बिना शेंडीचं नारळ देवाला चालत नाही. तुमच्यातले किती जण कपाळाला टीका लावतात दररोज? स्वाभिमान गळून पडला म्हणून तर बाकीचे टिंगला करता तुमच्या. परमात्मा देव ऐका. का रे हो गोपाळांनो, का रे तुझ्या घरी किती गायी आहे? एक म्हटलं 7 लाख आणि तुझ्या रे 5, तुझ्या 4, तुझ्या घरी किती गायी आहे? 3 लाख. का रे इतक्या गायी तुमच्या घरी आणि इतकं दूध आणि तुमचं कुपोषण? अंगणवाडीत जाता नाही का तुम्ही? घ्या ताबोमला, हे बी नवलच आहे. भात खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढते. भात हा थंड आहे, शरीरात वात वाढतो. भात खाल्ल्यानं चरबी गोळा होते. भात खाल्ल्यानं सुस्तपणा येतो. भात हा वातावर्धक आहे आणि हा भात खाऊन हे पिढी घडवून राहिली या देशाची. कोणाच्या डोक्यात काय येईल काय माहित. तो आमच्या विदर्भातला एक गुरुजी होता, शिक्षण मंत्री झाला आणि तो अमेरिकेत गेला आणि त्यानं तिकडे पाहिली आहे खिचडी आणि इकडे सुरू केली. भातानं कुठलं पोषण होणार आहे? कोणत्या भातानं पोषण होते माहित आहे काय? साळीचा काढलेला आणि हाताने काढलेला, त्याला हातसळीचा भात म्हणतो. जाऊ द्या तो विषय, ऐका, लक्ष द्या. तुमचं कुपोषण कसं झालं? म्हटले आमचे जे मायबाप आहे ते आम्हाला खाऊच देत नाही. खाऊ देता का मायबाप? माहित आहे तुम्हाला खाऊ देता? व माय म्हणजे माया आणि बाप म्हणजे मोह आहे. ज्यानं जगणं मुश्किल केलं जीवात, हे त्रासदायक आहे. ते तुम्हाला देवाकडे जाऊच देत नाही. ते संसारात लोटता मायबाप, त्याची कथा सुरू आहे. उद्यापासून मी तुम्हाला लोणी खाऊ घालेल. कारण तुझी आई रागावणार नाही. मी कुठे माझ्या घरचं खाऊ घालणार आहे? तुम्ही मला नेता निवडला ना, मग नेता कसा असते? जे नेताच राहतात ते नेते. जे घरातलं काहीच खर्च करत नाही ते. तुम्ही मला लिडर केला ना तुमचा, मग तुम्ही आता सर्व कोणाकडे आहे? माझ्याकडे. तुम्ही फक्त एकच काम करायचं, कोणाच्या घरात लोणी तयार झालं त्याचा पत्ता आणायचा. हे सकाळी फिरायचं 4 वाजताच. ज्या घरात रवी लागली त्या घरावर कोळशानं फुली. हा एवढा डेरा, एवढं लाकडी फुल, एवढी जाड रवी, डोक्या एवढी, पदराचे 3 वेळे आणि ओढणारी मावशी बी तशीच. 9 लेकरं झाले पण दवाखान्यात गेली नाही. सप्ताहाच्या मंडपात आताही तट चालते. आणि यायले पहा, 750 ग्रॅमचं झालं आणि 70,000 लागले. पण तरी की बेड रेस्ट. कळशीभर पाणी उचलायचं, किचन मध्ये जायचं नाही, फोडणीचा वास घ्यायचा नाही, जिना चढायचा, खाली वाकायचं, म्हणजे बसून जा. मग हे बसली, घरातलं काम कोण करीन? तुनेच जास्त हौस आहे डोक्यावर घ्यायची. ते करत तर
करीन की नाही करीन हेच तिच्या पुढे पुढे करते, पुढे पुढे करते, पुढे तिला रस्ता दाखवते, मग तिला तशीच सवय पडते. अगोदर डोक्यावर घेऊन ठेवलं आणि आता काही कुरकुर करते गावात. गोंधळ आहे, ऐका, लक्ष द्या. आणि कोणाकोणाच्या घरी रवी लागली रे, चला हल्ला बोल. गली गली धूम मचायो रे, माझा नंदाजी का छोकरा. गली गली धूम मचायो रे, माझा नंदाजी का छोकरा. माथे पे मयूर पिच्छ रूप गाव सावला. माथे पे मयूर पिच्छ रूप गाव सावला. माखन चुराय गयो रे, माझा नंदाजी का छोकरा. गली गली धूम मचायो सुंदर बंसी बजायो रे, मारो नंदाजी का छोकरा. एकाच दिवशी 6-7 घरी चोऱ्या आमच्या मलकापुरात. एकाच दिवशी 10 घरं फोडली. ते दुपारी आईनं नवल चला पुढे ऐका. आणि सर्व गोळा झाल्या. मग चोरेच तुझ्याही घरात झाली का, तुझ्याही झाली का, आणि का कोण करत असेल. एक म्हटली वृद्ध गोपिका, कोण करणार आहे. एकच आहे गावात तसा. कशात बी गावातच दिसतो. प्रत्येक गावात एखादा तसा. तो टाकून देतो आणि नाही आपलं काही. हे लय द्वाळ असता. हे मेल्याशिवाय गाव सुधरत नाही. काही मेल्यावर गाव सुधरते, काही मेले की राष्ट्र सुधरते. विठ्ठला 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 विठ्ठला. कोण करत अशी नसं. एक गोपिका म्हटली, कोण नाही करत दुसरं. तया विनाशी नो हे दुसरी आईशी. अशी बुद्धी त्याच्याशिवाय कोणाला येणार नाही. पक्क पक्क. चला सर्व युनियन करा. नंद महाराजांच्या अंगणात. यशोदे, तुला लई दिवसानं मुलगा झाला, आनंद आहे, पण त्याचा आम्हाला त्रास किती आहे. यशोदे कृष्णाला सांगावे. एक तर तुला पोऱ्याला ठेवून नाही तर आम्हाला. गोकुळी राहावे का. आता यशोदेला खरं पटणार आहे का सांगा बरं. सप्ताहाच्या मंडपात काही उदंड लेकरं असतात ना, उदंड. कोणाचंच ऐकत नाही ती, कोणाचंच ऐकत नाही. आणि त्याच्या आईले जर सांगितलं, हो तुमचा मुलगा लय गोंधळ घालतो, त्याची आई काय करते, त्याचा हात पकडते आणि त्याच्या पाठीत मारते धबाधब. आणि मारता मारता म्हणते, चाल मेल्या घरी, सर्व गावाची हडवाई यायला आहे. याईनं तू हेच नाव बोर्डावर टाकलं. म्हणजे याईले शिलते. सप्ताह करणारायचं सालपोट काढतो. पण आपला पोऱ्या गुन्हा करतो हे तिच्या बुद्धीला पटत नाही. यशोदेला कुठे पटणार आहे. धरून आणला आणि उभा केला. पाय बरं तसा दिसते का तुम्हाला, पाय तसा दिसते का. बाळ सगुण गुणाचे ताने तसा दिसते काय म्हणे. जे तसे दिसत नाही तेच असतं. आता गोंधळ जगामध्ये. हा तसा आहे का पाय. आणि बाळ दिसते गोचिरवाने, काय सांगता गाराने गे गोपाळाने. आणि कशाला चोरी करीन तो. आमच्याच तर घरचं फेकून देणं पडते. बाई एक जणीन खोटी बोलेल, 2 बोलेल, सर्व गाव खोटं बोलते का. आता काहीतरी तथ्य असलं पाहिजे. 2, 4, 5 माणसं जेव्हा बोलायला लागले, त्याच्या बोलण्याचा माणसानं जरूर विचार केला पाहिजे की आता हे काही खरं नाही. इतके लोक जर बोलतात तर काहीतरी तथ्य त्या गोष्टीमध्ये असेल आणि असलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. गाराने सांगतच गेल्या. हो किती सांगू खोळ्या याच्या, महिपत्र सिंधू आटे. म्हटलं पण त्यानं केलं काय, काय नाही केलं ते विचार. माझ्या सुनेचा अखिल भारतीय रांगोळी स्पर्धेत पहिला नंबर आला आणि तिनं मोठी रांगोळी काढली.
मोठी. आणि हा आला आणि यानं काय केलं, अष्टदळ काढिले अंगणी अनवरी मोते चक्रपाणी. किती विचित्र आहे हा, सांग बरं. जगणं मुश्किल केलं. पैसे ऐकता घराणी यशोदे नाही आले पाणी. कृष्णा खोळ्या दे टाकून. आता करावंच काय याचं. त्याची शांती केली, त्याला धागे आणले, दोरे आणले, सर्व केलं, पण काहीच फरक पडला नाही. म्हटले आता शेवटचा उपाय, याला बोर्डिंग मध्ये टाक. काही काही इतके भयानक असतात की वसतिगृहाने वापस पाठवतात, येईल घेऊन जाय आम्हाला संकटात आणि. इतके विचित्र असतात काही काही. म्हटले ऐका, पण ऐका, लक्ष द्या, ते जे उदंड असतात तेच सामाजिक क्रांती घडवतात. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याला काही गावात ठेवायचं नाही. आणि गोपाळांसोबत भगवान श्रीकृष्ण बसलेले आहे. तर ते गोपाळ म्हणतात, श्रीकृष्ण आमची परिस्थिती अतिशय गरीब आहे, आम्हाला रोज रानात जावं लागते, गायी चारण्यासाठी जावं लागते, खूप कष्ट करावे लागतात. तू श्रीमंताचा मुलगा, पण तुझ्याशिवाय आमचं लक्ष लागत नाही. आम्ही दिवसभर रानात फिरतो, पण आमचं लक्ष कुठे असते, तुझ्याकडे. देव म्हटलं आता उद्यापासून तुमच्याकडे येतो. इतका गोंधळ घातला, इतका गोंधळ घातला. म्हटले याला घरातच ठेवायचं नाही, उद्यापासून कुठे घालायचा, रानात. सर्व गोपाळांना बोलावलं, ओ उद्यापासून हा तुमच्या सोबत येणार आहे, परमात्मा तुमच्या सोबत येणार आहे. म्हणजे याला बरोबर न्यायचं, आणायचं. त्याला एक छोटीशी काठी दिली, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी. चारीत असे धेनो सावळा जग जेठी. दुपारपर्यंत गायी चारायचा आणि दुपार झाली की सर्व गोपाळ थकवून जायचे. ते म्हणत, अरे तू परमात्मा आहे, तुला थकवा नाही, तुला क्षीण नाही, तू प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आम्ही जीव आहोत, आम्ही थकलो, आम्हाला भूक लागली ना. भूक कोणती भूक लागली, जेवणाची नाही, ते भूक आहे प्रेमाची, ते भूक आहे कृपेची, ते भूक आहे ज्ञानाची. ती आमची भूक जी आहे ती तू पूर्ण कर. परमात्मा म्हटलं, हे बघ, मी भूक तुमची भागवतो, पण मी काही घेतल्याशिवाय कोणाला काहीच देत नाही. तुम्ही काय काय आणलं ते मला अगोदर दाखवा. मग सर्व गोपाळ यायचे शिदोऱ्या घेऊन, विठ्ठला विठ्ठला आणि परमात्मा त्यांना मागायचा. परमात्मा त्यांना मागायचा. याला अन्न मागायची गरज आहे का, नाही. तुका म्हणे सर्व कला ज्याचे अंगी आणि भोळेपणा लागी भीक मागी. असा परमात्मा गोपाळांचं अन्न मागायचा, त्यांचं उष्ट खायचं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित करायचा, हाऱ्यामध्ये कालवायचा, हातावर तो प्रसादाचा हारा घ्यायचा. काय म्हणता इकडे टोपलं म्हणा, नाही तर गमेलं म्हणा, आजच्या भाषेत काय म्हणायचं ते म्हणा. हातावर घ्यायचा, डाव्या हातावर, उजव्या पायाची देवळ डाव्या पायावर घालायचा. पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, कमरेला पांढरा शुभ्र शेला बांधलेला आहे, वर सुंदर अशा प्रकारचं आणि 3 अंकात असलेले 3 मयूर पिच्छ आणि आहे बासरी आहे. बासरीला मोत्याचे पदर आहे, ती कमरेत खोवलेली आहे, हातामध्ये कंकण बांधलेलं आहे. असं सुंदर गळ्यात वैजयंतीच्या माळा आहे. मोठस असं कपाळ आहे, कोणाचं, देवाचं. कस्तुरी तिला कमला लाट पडले. कोणाचं वर्णन आहे, देवाचं वर्णन आहे. मोठ कपाट आणि कस्तुरीचा टिळा. वक्षस्थले कौस्तुभम, छातीवर काय चमकतो, कौस्तुभ म्हणे. आणि खाली पाहतो नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणू करे कंकणं. अंगाल काय लावलं, सर्वांगे हरिचंदनम सुललितम. इतका सुंदर असलेला परमात्मा. आणि तो जो प्रसाद आहे, तो प्रसाद गोपाळांना हातावर नाही देत, तोंडामध्ये टाकत आहे. वाटी आपुल्या निज हस्ते. आणि हे सुंदर दृश्य पाहून देव देवता तळफळत आहे. एक प्रसादाचा कण फक्त आमच्या वाट्याला येऊ दे. स्वर्गातील देवांना लोभ सुटत आहे. वेभ्रद्वेणू जठर पटयो शृंग वेत्रे चकाक्षे.
वामे पाणौमस्त्रून कवलं तत्फलान्यंगुलेषु मध्ये उभा आहे. तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर्मभिः स्वै स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञे भोगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नित्या धारा घ्या रे दोही जामुकरा म्हणे हा ना धोका दिसू गुणे म्हणे राजनी या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू अधिकते सरते पूर्ण करून घेऊ येते. या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व मातृशक्ती, सर्व पितृस्वरूप श्रोतेजन, भगवत स्वरूप असलेले सर्व श्रोते माईबाप, जे जे कोणी या कार्यक्रमाचे आयोजक व्यवस्थापक असतील, ज्यांचं या धर्मयज्ञाला एक तीळभरा इतकंही सहकार्य असेल, त्या सर्वांविषयी प्रेम व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुमच्या दर्शनाचा योग आला आणि देवाने परमात्म्याने जशी करून घेतली तशी सेवा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कोण बोलविते तयाविना, बोलवणारा कोण आहे? परमात्मा. या सर्व मंडळींचं उत्कृष्ट सहकार्य लाभलं. उत्तम अशा प्रकारची साऊंड सिस्टीमचं जे डिरेक्शन आहे ते अतिशय चांगलं होतं. फक्त खोके डब्बे स्टिरिओ असून उपयोग नाही, तर त्याचं ज्ञान बी असलं पाहिजे, दिग्दर्शन कसं करावं तर ते बी उत्तम प्रकारे होतं. आणि म्हणून कीर्तन करताना त्रास झाला नाही. बाहेर गावून आलेली ही मंडळी, सावखेडकर, विशेष करून माझ्या प्रेमाने आलेले सर्व कळमोदेकर मंडळी, ते सर्वांविषयी प्रेम व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तुमचा हा जो परमार्थ आहे हा असाच वाढत राहो.
उत्तर वृद्धिंगत होत राहो एवढी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी या मंगलमय व्यासपीठावरून तुमच्यातर्फे माझ्यातर्फे प्रार्थना ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल देव तुकारा खाली बसा. आता उधारे देवनायक नारायण करुणी आरती चक्र पाय मागणे टेक तुझ प्रंदिया या संताची निरवीचे मत दे म्हणे आता उदार तू संताची निर्वीहेचे मत दे देव तुकार